पाकिस्तान नामा हे गाजलेलं पुस्तक. अचानकपणे माझे संपादक तेव्हाचे श्री जयंतराव टिळक हे आमच्या न्यूजरूममध्ये आले आणि म्हणाले की पाकिस्तानची वार्तापत्र कोण तयार करेल. तर मी हात वर केला. त्यामध्ये मला पाकिस्तानमधली कराची, लाहोर, क्वेट्टा, फैसलाबाद, रावळपिंडी अशी सेंटर्स मिळाली. तर म्हणलं सोन्याहून पिवळं आहे आणि याच शहरामधनं सगळं पाकिस्तानचं राजकारण चालतं. मग मी तिथून लाहोरला गेलो विमानाने आणि लाहोर कराची फ्लाईट पकडली. माझ्या व्हिसावरती स्टॅम्प मारलेला होता की यू हॅव टू ट्रॅव्हल बाय एअर ओनली. हां, हे मी का सांगतोय त्याचा पुढचा मी नंतरचा भाग तिकडे येणार आहे. त्यांनी एक खणखणीत सॅल्यूट ठोकला. तो साध्या पोशाखातला माणूस होता आणि त्यांनी सांगितलं आय एम असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, जो मला सोडायला YMCA ला आलेला होता. अरविंद गोखले हे बेनझीर भुट्टो यांची प्रत्यक्ष मुलाखत घेणारे पहिले मराठी पत्रकार. त्यांनी फोन केला, बेनजीर फोनवरती आली आणि दोघांमध्ये डिस्कशन झालं. तर ते म्हणाले त्यांना घेऊन या. म्हणून संध्याकाळी 5-5:30च्या सुमाराला मी त्यांच्या 65 क्लिफ्टन रोडच्या त्या बंगल्यामध्ये मी प्रवेश करता झालो. तर मोहम्मद बिन कासिम चौक जरी असला आता तरी या चौकाला पूर्वी लोकमान्य टिळक चौक असं नाव होतं आणि त्या ठिकाणी टिळकांचा पुतळा होता. काश्मीर हा निश्चितपणे भांडण्याचा मुद्दा त्याच्या दृष्टीने होता, माझ्या दृष्टीने तो होता. तर रोज आमची ही खडाजंगी चालायची. तो म्हणाला काश्मीर देऊन टाकलं तर मग आम्हाला काही प्रॉब्लेमच नाही आहे, भारताबरोबरचे आमचे संबंध. म्हणजे तुम्ही मागणारे कोण? काश्मीर आमचा आहे, आमचा काश्मीर तुम्ही मागताय, तुम्हाला लाज नाही का वाटत वगैरे अशी माझी चर्चा व्हायची. उर्दूतली भगवद्गीता होती आणि त्याला एवढं असं वाटावं आणि मी त्याला म्हणलं की मैं तो आपको जानता नहीं हूँ, आप कौन साहब आहे म्हणल्यावर त्यांनी खिशातनं व्हिजिटिंग कार्ड काढून दिलं. पण जर मी त्याच्या जाळ्यात सापडलो असतो तर आज मी मुलाखत द्यायला इथं हजर राहू शकलो असतो की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका.